प्रकाश महाराज प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग थोर संत जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत ज्या संतांना तुम्ही आम्ही सर्वजण सावळेश्वर मंडळी ज्यांना आपण जगद्गुरु या नावाने आपण ज्यांना ओळखतो ना नव्हे फक्त जगद्गुरुच नाहीये तर माणसातील माणुसकी ज्यांनी तुम्हा आम्हाला दाखवून दिली ना मानवी मनाचा अनुभव मिश्रित वर्तनात्मक शास्त्राचा आधार घेऊन गाथ्या रूपी तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करणारे गाथ्या रूपी तुम्हा आम्हाला जगण्याचे ध्येय उद्दिष्ट आखून देणारे दीपक महाराज थोर संत जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा उत्कृष्ट असा हा अभंग आहे आणि या अभंगातून स्वतः महाराज आपल्या प्रत्येकाच्या मनाला काय आत्म्याला सुद्धा जर शांतता मिळवून घ्यायची असेल तर महाराज या अभंगातून नामाचं महत्व सांगतात. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं तितकासा महत्वाचा असल्यामुळे अगदी आनंददायी वातावरणामध्ये या चैत्राच्या महिन्यातला हा असणारा सावळेश्वरकर मंडळी आपला हा अखंड हरिनाम सप्ताह पांडुरंगाच्या भोलेनाथाच्या दरबारातला हा सोहळा आहे. पण या सोहळ्यामध्ये आजच्या प्रसंगी आनंद महाराज आम्हाला तोय की मेघराजानं आगमन केलंय. हाय का नाही तुम्हाला आनंद? हे बघा टिकून उभा राहा पण हो नाही तर नाही तरी म्हणा. बालाजी महाराज पाऊस पडलाय बरं वाटतंय का नाही? उगा मी म्हणतोय म्हणून नका मत सांगा तुमचं. मी आज तरुण मंडळ तुम्हाला धन्यवाद का देणार आहे. ग्रामस्थ मंडळी आजचा कुणाला पाऊस बरा वाटू अथवा नाही वाटू मला तर बरा वाटायला. तुम्ही म्हणता कशामुळं? आकाश महाराज या तारांबळी दिबी कोण कीर्तनाला येत ही ती बघत आहे. कळतंय का माझं कीर्तन तुम्हाला? तरुण मुलं करायले भरलेली चटई कोण उचलीत ती बघतय. माणसं वाढायले बाबा गपकून कोण चवळ पिवळ उचलून टाकतय ही ती बघतय का नाही बघत? तारांबळीतून सुद्धा पावसा पाण्याची माझ्या नाम चिंतना पुढं घाबरून कोण घरात बसतय ही कोण बघतय? लाईट आल्यावर कोण बाहेर पडतय हे सगळं बघणारा ती आहे. म्हणून मी खरं सांगू का महिला मंडळी आनंदात तर कुणी बी देवाचं नाव घेईल महाराज. बरोबर आहे? सोडा ना दुःखात सुद्धा घेतलं पाहिजे. पण काही लोक असेत महाराज दुःख झाल्यावरच म्हणतात ये देवा गप्र बाबा. हे बिगर पिकरचं कोण भजन करतय याला फार महत्व आहे. तारांबळीत कोण परमार्थ करतय याला फार महत्व आहे. आणि जो तारांबळीत परमार्थ करतो तो माणूस जीवनात टिकतो. बघा खरं का खोट आहे? पण तारांबळीत निवळ तारांबळ जमत नाही. काय जमत नाही? निवळ तारांबळ जमत नाही. रामकिशन महाराज निवळ अडचणीत परमार्थ करणं ही काळ राहिलेला नाहीच आहे. म्हणून तर आपल्या गावातील असणाऱ्या तरुणांनी वाढ वडिलांचा जुन्या लोकांचा आशीर्वाद घेऊन जो संकल्प केलाय महाराज आम्हाला तुम्ही माळ घाला म्हणताल तर आमच्याच्यानं होणार नाहीतरी म्हणा पुन्हा ठरवा.
आमच्याच्यानं होणार नाही महाराज, पण आम्ही इकडं वळलो ही तुमचं नशीब समजा. कुणाचं? तुमचं नशीब समजा. आणि तुमचं गड्यानं नशीब एवढं पावलंय ना की सुगीच्या दिवसात तुम्ही चांगले माणसं गाठलेत. कशा महिन्यात? काय कारण असेल आणि काय कारण नसेल महाराज, पण या असणाऱ्या टप्प्यात 365 दिवसापैकी 11 महिने एकीकड आणि हा चैत्राच्या महिन्याचा परमार्थ एकीकड. जेवढा या महिन्यात परमार्थ होत नाही अथवा जेवढा या महिन्यात परमार्थ होतो तो त्या 11 महिन्यात सुद्धा होत नाही महाराज. याचं कारण आहे या महिना एवढा पुण्यवान आहे की याच महिन्यात नवीन वर्षाची सुरुवात आहे. याच महिन्यात एका देवाचा अवतार आहे आणि याच महिन्यात एका संताचा जन्म आहे. विठ्ठल काय पण बर का, मी थोडस उणिवा बघणारा मनुष्य आहे. कसा आहे? उणिवा बघणारा मनुष्य आहे. कुठं काय ऊन दिसतंय ते बोललं पाहिजे आमच्या सारख्यांना म्हणून तरी मी बोलतोय. पण काय करावं काय नाही की आज मला ऊनच काही दिसा नाही. हा, ऊनच काही दिसा नाही. हे बघा, आज मी त्या ह्याला कुठं गेलो, रुईला काल्याच्या कीर्तनाला गेलो. तिथं बी चांगली 5-50 टाळकरी मंडळी होती. सगळं वातावरण सुंदर होतं, पण एवढं असून तिथं चौबदारच नव्हता. आज बिचारा चौबदार सुद्धा आहे. आणि एवढंच नाही, चौबदाराचं पत्रिकेवर फोटो आहे. बघितलं का नाही? बघितलाय, बघितलाय. कारण की कोणतीच गोष्ट उनी ठेवली नाही महाराज. शिव महापुराण कथा हरिभक्त परायण रमेश महाराज हिरे महाराजांची देखील असणारी कथा आहे. आणि याच्यात गायक वादक एवढी गुणजन मंडळी आहेत. हे आजच्या प्रसंगी मला त्यांचं नवल नाही, पण मला नवल कशाचं आहे आकाश महाराज, ही लेकर खरेच तरबेज आहेत बघा. मी आल्यावर लेकराला विचारलं तुमची संस्था कुठली आहे काय. आता बऱ्याच संस्थेत लेकर आहेत, फक्त पाऊलेच खेळते, टाळच वाजवीत नाहीत. हा, पण ही लेकरं असेत महाराज, बरोबर ठेप्यात पावल्या बी खेळतेत आणि टाळ सुद्धा तेवढा गोड वाजवितेत. हा, आणि ह्यांचं तर सोडा, पण त्यांच्या नादाने आमचे विनेकरी महाराज सुद्धा लई खुललेत. हा, एवढ्या वयात सुद्धा त्यांनी लेकरांबरोबर ठेपा धरलाय. आणि ती म्हणले महाराज आज नुसता ठेपाच धरलाय, उद्या धोतरच घालून इना घेतो म्हणले. ती घेणार का नाही काय? म्हणजे ऐकू येतंय का? ही क्लिअर करतो अगोदर. काय घालायचंय उद्या? आणि तुमच्याकडं नसलं तर कुणाचं घ्यायचंय? म्हणा की म्हणा. वारकऱ्याचा स्वभाव मागणारा पाहिजे. हा, वारकऱ्यानं गप बसून जमायचं नाही. कारण की लोकाला वारकऱ्याचं दूरून लई चांगलं दिसतंय, पण उपर की तो खोपणी ना अंदर की तो रामजानी आहे. हा, लांबूनच वाटतंय हा काय महाराज या इकडं. खरंय का खोट आहे? अरे तुम्ही होय म्हणा, नाही म्हणा, र काहीतरी म्हणा. हा, मी माझा जीव गोळा करायलो, तुम्ही मला प्रतिसाद द्या. श्रोते मंडळी, याचं कारण एकच आहे. तुम्ही काही करा, काही करा, काही परमार्थात कमी असू द्या, हरकत नाही, पण तुमच्या चरणावर मी नतमस्तक ठेवतो. गावकरी मंडळी, एक बोधले घराण्याचा पाईक म्हणून मी तुम्हाला वंदन का करतो माय बापानो. 10-5 का होईना, पण इथं पोरं दिसायलेत बघा. वडीलधारी मंडळी, प्रकाश महाराज तुम्हाला जर बिघडा म्हणलं तर बिघडताल का? खरं सांगा बरं. तुम्ही मोकळं सांगा, उग 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 मोकळं सांगा. बिघडताल का? का वय आहे का बिघडायचं? हा, मग बिघडायचं वय कुणाचं? माझं. आम्ही वय नाही म्हणा माझं लय. हा, बिघडायचं वय कुणाचं? बिघडायचं वय निखिल बिघडायला का नाही तू आणखीन? हा, बिघडायचं वय पोराचं आहे. आणि या पोरांनी या वयात जर कीर्तनाला 2 तास बसत असतील
तर निश्चितच गावावर अधिष्ठानची कृपा झालेली आहे महाराज. आपल्या गावातलं जर दैवताची जर आपल्यावर कृपा झाली ना, हे दुःख येऊ द्या, दुःखाला तोंड देणारी मंडळी निर्माण होतील याच्यातून. पण काही जरी झालं असेल तरी महाराज आमच्या माग एवढा व्याप वाढलाय, एवढी आम्ही आमच्या संसारात, आम्ही आमच्या जीवनात एवढी व्यापून गेलो ना महाराज, आमची इच्छा असली तरी आम्ही देवाचं भजन करू शकत नाहीत, साधू संतांचं नामचिंतन करू शकत नाहीत. काय करावं महाराज? तेच करावं म्हणून गावातल्या भजनी मंडळांनी, म्हणून तर गावातल्या वडीलधाऱ्या मंडळीने, म्हणून तर पंचकृषीतल्या महाराजांनी, म्हणून तर गुरुजनांनी समाजाला अखंड हरिनाम सप्त्याच्या माध्यमातून दाखवलेली नामचिंतनाची एक प्रथा आहे, एक परंपरा आहे. तुम्ही कष्टाने जीवन जगा, पण जगत असताना वर्षातील 8 दिवसात या भगवंताच्या दरबारात नामचिंतन करायला एकत्र या. किती काम धंदा असू द्या, नामचिंतन वाटून घेऊ नका. सोसायटी तुझ्याकडून ग्रामपंचायत, हे वाटणी करायचा भाग नाही. इथं सगळे गट तट बाजूला ठेवून नामयज्ञ सोहळ्यात एकत्र येणं का गरजेचं आहे याचं एकमेव उत्तर आहे मायबापानो, आईला आई आणि बाबाला जर बाबा म्हणून घ्यायचं असेल ना, तर भगवंताचं नामचिंतन एकत्ररित्या येऊन करा. विठ्ठल या नामचिंतनामुळेच महाराज आज पावसाच्या या वातावरणात सुद्धा आपली एवढी मोठी संख्या आहे. महाराज करा परमार्थ मायबापानो करा, पण या परमार्थ करणात आकाश महाराज इथं जी सगळी जांगजोड घातली आहे ती मस्त पैकी टाळकरी मंडळी, पुनश्च एकदा विनेकरी महाराज, चौबदार महाराज, रामकिसन महाराज, तुमचा योगायोग अचानक लागलाय. हा कसा लागलाय? अचानक लागलाय, पण नक्कीच तुमचा योगायोग आणणारा पट्ट्या वाघ दिसतोय बघा. हा कारण की महाराज आम्ही सुद्धा आज तारांबळीत आहेत, आम्ही सुद्धा फड परंपरा चालवत असताना खरं सांगतो मायबापानो, माझ्या निवेदनाखाली या महिन्यात अभिमानाने सांगतो 28 सप्त्याचं नियोजन होत आहे. सप्ते कडीला आलेत, सप्ते काही काल्यापर्यंत आलेत. तिथं मला आणखीन बी गायक जोडता आला नाही, बरोबर आहे. तिथं चांगला पकवाजे जोडता आला नाही. याचं कारण काय महाराज? परमार्थ ज्याच्यावर अवलंबून आहे त्याचाच दुष्काळ आहे सध्या. कळतंय का माझं बोलणं? ज्या गायक वादक गुणजन टाळकरी मंडळीवर परमार्थ अवलंबून आहे ना त्याचाच दुष्काळ दिसतोय. आणि कीर्तनकार पाय उचलला तिथं म्हणा की काय कीर्तनकार आहे असं बी नाही महाराज, पण चांगल्या लोकांची कमतरता आहे. काय आहे? चांगल्या लोकांची कमतरता आहे मायबापानो. पण या कमतरतेत खरं सांगतो तुम्हाला मायबापानो, आज प्रवास करणं एवढं सोपं राहिलं नाही आहे. मी मुद्दाम सांगतो रामकिसन महाराजाला देगलूरला कार्यक्रम होता महाराज. कुठं होता? देगलूरला. पण त्यांनी इथंच एक कथा गाठली आणि तिकडचं सोडून दिलं. का? तुम्ही लय पैसे दिले म्हणून का? सांग की मला मोकळं जरा कशा. हा त्याच्यामुळे नाही महाराज, नातं जुळावं लागतं बघा. एकदा का जर नातं जुळलं, प्रेम लागलं ना, माणसं दूर जात नाहीत महाराज. आता तुमचं आणि यांचं किती जुळलं हे मला माहित नाही महाराज, पण निश्चितच ह्याला बोलवणाऱ्याचं मात्र जुळलंही तितकंच खरं, बरोबर आहे. पण म्हणून तर सांगतो महाराज, हे बघा इथं सारणीला मी काल मोठा सप्ताह चालू आहे, तिथं
सारणीला काल पहिला दिवस होता, मी गेलो होतो. त्यांनी माझ्यासोबत असतंय तीच गायक तिकडे घेतला. मी म्हणलं असं का? हे बघा तुमचं काही बी होऊ द्या म्हणले महाराज, हिथं लय वनवास आहे. हिथं काय आहे? वनवास आहे. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो महाराज, निवेदनाला फार महत्व आहे, खूप महत्व आहे. गावकरी मंडळी, दरिद्र्यावनी परमार्थ करायचे दिवस राहिले नाही आहेत. का करावं आम्ही? का करावं? हो ना महाराज, पूर्वीचा काळ वेगळा होता. लोक बनियलवरच कीर्तनाला यायचे. उगा आज लय गरमाईलय म्हणून एक जणच आलेत. हा, पण पूर्वी लोक काय करायचे महाराज? ये तो बहुत बढ़िया बात है ये तो. गरमीचे दिवस आहेत. हे बघा, तुम्हाला गरम होत आहे म्हणून मी माझा फॅन सुद्धा बंद केला. मी फॅन मधीन तुम्हाला गरम न, ही आपल्या बुद्धीला नाही पटणारी गोष्ट. बरोबर आहे? हा, तुम्ही गरमीत ना, आपण गरमीत. तुम्ही झोपले ना, मी बी झोपणार. हा, तुम्ही आम्ही खेळी मेळी. खेळीमध्ये परमार्थ करायचे दिवस आहेत. का दिवस आहेत? याचं कारण आहे, आपल्याला ज्यांनी भारतीय संस्कृतीचे जोपासनेचे धडे दिले ना महाराज, त्यांनी लई कष्टातून परमार्थ केलाय. त्यांनी लई माणसातील माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, राजगुरु भगतसिंग या थोर महात्म्यांनी आपल्यासाठी बलिदान दिलं. कष्ट केले माझा शिवबाणे, जाती जातीत वाटून तारे. कष्ट केले माझ्या शिवबाणे, जाती जातीत वाटून तारे. कष्ट केले शिवबाणे, जाती जातीत वाटून तारे. कष्ट स्वराज्य केला जाणयाती कला राहुला. कष्ट केले माझा राजाने, जाती भातीत वाटून तारे. जाती भातीत वाटून का आकाश महाराज, कीर्तन कमी करतो पण उतरणे आखडू नका. हा, हे बघा, जी आहे ती आहेच बघा. हे बघा, कीर्तन माणसाचं रंगरूप बघून कमी केलेलं बरं, पण जी संप्रदायाचं चाललंय त्याच्यात कमी करून जमत नाही. बरोबर आहे? होय का नाही? म्हणावं काहीतरी. हा, माय बापानो, आनंद आहे आज. कष्टाने जीवन जगलेले संत महात्मे, आणि त्यांचा जर जयघोष करायचा असेल ना, तर मग मात्र जशी बाई माहेराला निघाल्यावर नतून ठतून जाती ना, तसं कीर्तनाला सुद्धा तिनं तसंच आलं पाहिजे. लोकांनी कीर्तनाला चाललं ना, तोंडावर मस्तपैकी पाणी मारायचं. पावडर लावा म्हणत नाही मी तुम्हाला, पाणी मारा, मस्तपैकी गंध लावा. का? मी कीर्तनाला चाललो. कुठं चाललो? मी देवाचा जे जे कार करायला चाललोय. एवढ्या आनंदानं या. का आनंदानं या पोरानो? ही कुणाला बी घ्यायला येत नाही. का घ्या? खरं सांगू का तुम्हाला? खरं सांगतो श्रोते मंडळी. ऐका ना, तुम्ही आपले म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करेल. मायबापानो, आपला देशच पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश. पण आता त्याच्या पुढचं वाक्य ऐका. देश का पवित्र राहिलाय याचं कारण आहे, या देशावर महाराष्ट्राचे उपकार आहेत. तुम्ही म्हणताल महाराज असं कस काय? अरे महाराष्ट्र फक्त दिल्लीचं तख्तच हलवतोय हे विशेष नाही, महाराष्ट्र देशाचा स्वाभिमान टिकवतोय. आणखीन तुम्हाला प्रश्नाचं उत्तर नसेल कळालं, मग ऐका. देशाला पवित्र ठेवण्याचं जर काम कुणी केलं असेल तरी ते साधू संतांच्या विचाराने आहे. आज देश का पवित्र राहिला
रीत रिवाज परंपरा संस्कृतीने नटलेला देश आज स्वाभिमानाने डुलतोय. याच कारण काय आहे? खरं खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही आपला महाराष्ट्र सोडून या देशाच्या बाहेर जा रामकिसन महाराज, पण जो महाराष्ट्रात आनंद आहे ना तो बाहेरच्या राज्यात नाही. तुम्ही म्हणाल कशावरून? आणखी नाही का? आपल्या देशातल्याच आपण उत्तर प्रदेश मध्ये गेलो तर श्रीरामाचा बी अवतार तिथलाच आहे आणि कृष्णाचा बी अवतार कुठला? उत्तर प्रदेश राज्यातला. पण त्या राज्यात सुद्धा महाराष्ट्रासारखा आनंद नाहीये. तुम्ही म्हणाल कशाहून बोलले महाराज? ऐका श्रोते मंडळी, चित्रकूट, प्रयागराज, अयोध्या, काशी, रामेश्वर, तुम्ही उत्तर भारतात जा नाहीतर दक्षिण भारताकडे जा, कुठं जरी गेलात, इथून कन्याकुमारी पर्यंत गेलात तरी सुद्धा महाराष्ट्रात जो आनंद आहे तो तिथं नाहीये. मग आपल्या महाराष्ट्रात काय आहे? जिस डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. भारत माता की. आपल्या भारत देशामध्ये चिडियाला सुद्धा प्राधान्य दिलंय. रामकिसन महाराज म्हणले म्हणून, बरोबर आहे? नाही असं नाही आहे, पण रामकिसन महाराज आजही लोक त्या चिडियाला सुद्धा का प्राधान्य देतात? याच कारण आहे आपल्या पूर्वजांनी सांगितलंय त्याच्यात सुद्धा आत्मा आहे. बरोबर आहे? आपल्या वाढ वडिलांनी आपल्याला शिकवण दिली आहे, दारात येणारा अतिथी देव. आपल्यावर शिकवण, आपल्यावर संस्कार आहेत. याच कारण आहे महाराष्ट्राचे देशावर उपकार आहेत. याच उत्तर आहे ऐसे संत जन ऐसे हरिदास. हरिदासाचे असणाऱ्या त्या संतांमुळे आज ज्ञानोबाराय तुकोबारायच्या विचारामुळे माणसात माणुसकी आहे, आनंदात आनंद टिकून आहे. पण काय करावं? आमच्या सारख्याला वाटतं नवीन पोरं आले तर त्यांनी पटापटा माळा. पण मी त्या न्यायाचा नाही बरं का पोरांनो, काळजी करू नका. माझं कसं आहे बघा, हळूहळू हळू हो हो म्हणून कठीण करून घ्यायची. पण ती लईच लवकर जर म्हणलं का नाही पोराला, ए पोरा ए तुझा कसला कट करायचा सांग बरं, मग त्यानं कटाची नावं सांगायची. पण त्याला हळूहळू म्हणायचं. लई बी केस कसे बी वाकडे तिकडे कापून जमत नाही, करकी चाटी. पण त्याला पहिल्यांदाच म्हणलं का नाही तुझं टकलं करू, ती म्हणते न्हावी बदललेला बरा, हेव काय बरा नाही. त्याच्यामुळे मी सांगतो तुम्हाला, आलेल्या पोरांकडे टिकवत असताना त्याच्याकडं आपण कशाने, पॉझिटिव्ह गोष्टीने बघितलं पाहिजे महाराज. याचं कारण आहे माझे गुरु प्रकाश बोधले महाराज म्हणत असतात, अण्णा बापाचं लय वय निघून गेल्यावर पोराच्या हातात जर कारभार दिला ना पोराला सुधरत नाही, पोराला सुधरत नाही. पण बऱ्याच गावात असं आहे महाराज, लवकर पोऱ्याचं वजनच बापाला बी बसू देऊ वाटत नाही. सगळं बिघडल्यावर जर त्याच्या हातात घातलं तर बिघडत बिघड होत आहे. आणि काय कमाल आहे काय नाही की बघा, मी कुठं गेलो बघा, त्या खांबसवाडीला कळमच्या पलीकडून आहे, तिथं रामकृष्ण भाऊ भगवान भाऊचे 150 टाळकरी आहेत आणि 8 सप्ते होते तिथं. किती? 8. ज्याच्या त्याच्या परीनं. ह्याला राग आला की ह्यानं उभा केला. मी मोकळं सांगतो तुम्हाला. त्याच्यातून आता हे माईक बंद करून सांगू का तुम्ही त्यांना सांगता? सांगितलं तरी हरकत नाही. कशातच आनंद नाही ना.
कशात न बशात का बसा उगा पुढचं बोलू नका. हा हे बघा, हे एकच करायचं पण आनंदानं करायचं, एकच करायचं पण सगळ्यांनी मिळून करायचं. का? त्याच्यात ऊर्जा आहे. आणि सगळ्यांनी फाटे फोडले ना. मी त्या टाळकऱ्यांना एक दिवशी सगळ्यालाच एकत्र केलं आणि म्हणलं, कस काय रे तुमचं, काय नेमकं मत आहे सांगा बरं. ते म्हणले, लय बोलू नका, तुम्हाला मुस्काडी थाना पण माझा ऐका म्हणलं. हा आता तुम्हीच सांगा, तुम्ही जर एखादं पोरगा आलं त्याला जर टाळ नाही वाजू दिला आणि त्या जर पोरानं उगत चलत चलत इकडं तिकडं बघितलं आणि पकवाजावर थाप टाकली की उगच काही लोक म्हणते ए तुझ्यामुळे शाई उडली, तू इकडे येऊ नको बरं. ती म्हणते मी इकडे येत नाही, मी नीट चौकात थांबतो. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? मी त्या वडीलधाऱ्याला म्हणलं, तुम्ही जर असं केलं तर तुम्ही गेल्यावर तुमचं वाजवीत न्यायला तुम्हाला काय डीजे आणायचा का? हा अरे तुम्हाला वाजवीत नेण्यासाठी तर निर्माण करा. गावच्या परमार्थाचं सोडा. महाराज भविष्याचा विचार करा आणि भविष्याचा विचार करून प्रकाश महाराज आपण सगळे एकत्ररित्या येऊन आनंद घ्या. हे वाटण्या करण्याचा परमार्थ नाहीये. पण मी आपल्याला का सांगून जातो मायबापानो, आपलं चित्र खूप सुंदर दिसतंय. या परिसरातले देखील आपल्यावर उपकार आहेत मायबापानो आणि त्या उपकारामुळेच महाराज आज नियोजक मंडळीच्या माध्यमातून आकाश महाराजांनी फोन केल्यामुळे मला यावंसं तारीख द्यावीशी वाटली आणि या तारांबळीत तुम्ही एवढे जण जमा झालात याचा सुद्धा मी स्वाभिमान अभिमान ठेवून वेळेच्या आत कीर्तन संपवायचा प्रयत्न करणार. म्हणा की काय तुम्हाला लय जड चाललंय का? हा आणि तुम्ही संपवा म्हणल्यावर तर मी कधीच संपविणार नाही. का? याचं कारण आहे, कीर्तन वेळेत कुणी संपवावं? जो बॉ ठरवून आलाय त्यानं. बरोबर आहे. आपला काही ठरवायचा विषय नाही आणि नाही ठरविल्यामुळे निवळ पायाखाली तुडवायचं. हा माझ्या बापदादाचं वेगळं होतं. हा त्यांनी केला लय तारांबळीत परमार्थ. आता तसं काळ राहिला नाही महाराज. हा मी सांगून जातो महाराज तुम्हाला, गायक वादक गुणजन मंडळीला तरुण पोरांनो सांभाळत राहा. मी मागच्या 4 दिवसाखाली रामकिसन बुवा, तुम्ही का मोबाईल बघायला? हा त्यांना म्हणावं गप राहत की आमचं टायमाचं चालू आहे ना, काय म्हणावं त्यांना. हा हे तिथं ते वैराग आहे बघा, वैरागच्या जवळ पानगाव आहे महाराज. मी आल्यावर आकाश महाराजाला सांगितलं, महाराज त्या पानगावला अगदी सगळा खोळंबा कीर्तनाचा, काहीच व्यवस्थित नियोजन नव्हतं. सगळी जुने लोक होते, त्यांच्याबद्दल मला आदर बी होता. पण तिथं एकच गायक होता, त्याचं नाव होतं पांडुरंग महाराज. ती होतं परंड्याचं. कीर्तन झालं, मोटरसायकलवर गावाकडं चाललं महाराज. झाली काय घटना माहितीये का? त्याला वाटातच कुणीतरी दडकलं, ते रस्त्याच्या बाजूला पडलं, रात्रभर एका खड्ड्यात होतं. सकाळी बाया संडासला गेल्या पानगावच्या, त्यांनी ती माणूस पडलेलं बघितलं, गावातल्या सरपंचाला बोलवलं आणि त्याला बार्शीला जगदाळे मामाला नेलं. कधी? परवा दिवशी. ती काल दिवसभर जिवंत राहिलं आणि आज सकाळी मायबापानो ते वारकरी वारला. हा तुमच्या परभणीतली बी घटना तीच झाली महाराज. पण मला काय सांगायचं आहे का, वाईट एकच वाटलं, मी आल्या बोलून दाखवलं. मला आत्ता रस्त्यानं येताना त्या लोकांचा फोन आला म्हणून कळालं, त्या गावातल्या लोकांना त्याच्या घरी कल्पना द्यायचं सोडा, तिथं भेटाय सुद्धा गेले नाहीत ती लोक. एवढा जर उतन वाया जर लोक प्रेम करत असतील तर मग परमार्थ करण्यास सुद्धा मजा नाही बघा. हे ज्या लोकांनी पैसे घेऊन कधीच परमार्थ केला नाही त्याला तर प्रेम देत चला महाराज. हा कारण की रात्रंदिवस प्रवास करणं एवढ्या गोष्टी सोप्या राहिल्या नाहीत. आज हीच तुमचे गायक लोक तिकडं पाटोद्या तालुक्यात गेले होते, कथा केली आणि पुन्हा मी फोन केला तर माझ्या आधी कीर्तनाला हजर. एवढी धावपळ करून परमार्थ करण्याची गरज नाही. आकाश महाराज मोजकेच लोक आपलेसे करा आणि त्या लोकाला ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचारापर्यंत न्या. का न्या?
याचं कारण आहे काळाची गरज आहे भगवंताचं नामचिंतन करणं. विठ्ठल म्हणून आज माझ्या अभंगाचा देखील मथित अर्थ तेवढाच आहे महाराज की या अभंगातून स्वतः जगद्गुरु तुकाराम महाराज नामाचं महत्व सांगतायत बालाजी महाराज. पण नेमकं नामाचं महत्व जरी सांगत असतील तरी कोणाचं महत्व सांगतात? एकतर देवाचं का हो, संताचं का जीवाचं? नाम माणसं नाव घेतातच कुणाचं? जीवाचं घेतात का? हो किंवा नाही म्हणा. हा नाही. देवाचं घेतात का? हा म्हणा की देवाचं तुम्ही भजन करीत नाहीत काय? घेताव का नाही? संताचं करताव का? करताव. माझं करताल का? तुम्ही कशाला घाबरायला मलाच कळा नाही. बरोबर आहे तुमचं महाराज. आम्ही सगळं सांगायचं म्हणल्यावर तुम्हाला आणलंय कशाला? हा ही जर तुमचं मत असेल तर आता मी खरंच सांगतो ऐका, सामान्य माणसाचं महत्व अजिबात नाहीये. लोक नावच घेतात कुणाचं? तर संताचं देवाचंच. सामान्य माणसाचं कवर घेतात काम सरू काम हुस तर त्याचं नाव आहे. वा 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 तुम्ही लय मस्त आहेत. कवर काल्याचं कीर्तन हुस तर एकदा झालं ना बुवा गेला. हा बघू पुन्हा पुढच्या वर्षी. याला म्हणायचं सामान्य माणसाचं महत्व नाही आहे. सुखामध्ये आणि दुःखामध्ये जर लोक मागवी नाव कुणाचं घेत असतील तर ते संताचं घेत आहेत. आतापर्यंत कित्येक तरी जीव जन्माला आले, येतील, मेले, मरतील, परंतु त्यांचं नाव घ्यायला कोणी रिकामं नाहीये. उदंडची झाले जन्मोनिया मेले, होनिया गेले रावरंक. दीपक बुवा, रावणाकड काय नव्हतं असं अजिबात नाहीये. रावणाकड खरं जर काय होतं तर रावण निरोगी काया होता. रावण गरमे माया होती. रावणाकडे पुत्र अधिकारी होतं आणि रावणाकडे पतिव्रता नारी होती. 4 गोष्टी रावणाकडे होत्या. कैलास पर्वत हलवण्या इतकी ताकद रावणाकडे होती. इंद्रावर विजय मिळवणारा कर्तबगार मुलगा इंद्रजित पुत्र अधिकारी होता. आणि बायको कशी होती तर मुख्य मंदोदरी पतिव्रता नारी. कशी पतिव्रता नारी होती तुम्हाला माहिती आहे का? पतिव्रता नारी रावणाची ही बायको आहे आणि श्रीरामाची पण सीता आहे. मंदोदरी पण पतिव्रता नारी आहे. तुम्ही म्हणताल कशावरून, कोणती पत्नी असं म्हणणार आहे? तुम्ही मला खरं खरं सांगा. अशोक वाटिकेमध्ये किसनबा सीता होती आणि तिथं गेली कोण? मंदोदरी रावणाची बायको. आणि सीतेला म्हणू लागली, सीते काय तुझी कमाल आहे ग सीते? किती दुःख भोगती सीते तू. तुझा राम कुठं आहे ग सीते? सीते राम चराचरात आहे का ग सीते? सीते राम जर सगळीकडे असेल सीते तर तो राम माझ्या रावणातही आहे ग सीते. मग जर राम चराचरात असताना माझ्या रावणात सुद्धा असताना सीते माझ्या रावणातल्या रामाला तू का विवश होत नाहीच? आज बोलणं कळतं का तुम्हाला? सीता म्हणली, तुमचं जर बोलणं झालं असेल तर आता मी बोलते ऐका. तुझ्याही रावणामध्ये राम आहे पण तो परिपूर्ण नाहीये. माझा जो राम आहे ना, माझा राम परिपूर्ण आहे. कोणती बायको असं म्हणणार आहे महाराज? पण ती सगळं भाग्य रावणाकडे होतं. पण रावणाकडे सगळ्या भाग्याच्या गोष्टी असताना सुद्धा कधी तुम्ही आम्ही रावणाचं भजन करतो का? रावण महाराज
हा नाहीत करत मग तुम्ही आम्ही खरं खरं सांगा बिंबीच्या देठापासून भजन कुणाचं करतो राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम प्रभो रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की आज के आनंद की अपने अपने गुरु महाराज की अपने अपने माता पिता की महाराज मी सुद्धा बंद पडलो राव लईच कडं काही केली गुरु ही राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 हा आनंद कुणाच्यात आहे हो ही देवाच्या नामचिंतनात आहे मग काहो बोलले महाराज देवाचं नाव घेतलं की समाधान वाटतंय मग संताचं नाव घेतल्यावर वाटत नाही का घेऊन तर बघा ना निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया आता ज्याला कळलं त्याला धन्यवाद ज्याला नाही कळलं त्याला काय पण ही कुणाला कळणार नाही अशी ही तर माणसंच नाहीत महाराज पण खरं सांगू का तुम्हाला या दोघाचंही नाव घेण्यात समाधान आहे ही तुम्ही आम्ही म्हणतो म्हणून नाही महाराज 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांनी
या दोघांचंही वर्णन केलंय. वैष्णवाची कीर्ती गायली पुराणी साही 18 जणी चहुवेदी. कुणाची? वैष्णवाची कीर्ती गायली. मग देवाची नाही का हो? आळंदीचे माऊली सांगतात, चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण 18 ही पुराणे. म्हणजे देवाची न संताचीच कीर्ती आहे. तुमची आमची कीर्ती नाही आहे. तुमची आमची कीर्ती आहे, पण मी मगाशी म्हणल्यासारखं आहे. बरं, तुमची आमची कीर्ती राहून राहून किती दिवस राहते व गेल्यावर? एवढं कमी नका की महाराज. हा बरं, दीपक महाराज म्हणतात वर्षभर. हा बरं, त्यांचं बी खरंय महाराज. अहो, वडील जर वारले आणि त्यांचं जर श्राद्ध करायचं असेल आणि त्या जर पोराला म्हणलं, ए वडील वारकरी होते तुझे, श्राद्धाला कीर्तन काही ठेवावं, हा ती म्हणते ठेव की. ती म्हणलं मग एक महाराज आता येईलच बघ, किती तारीख आहे? ती म्हणते थांबा कॅलेंडरवर लिहिली. कुणाची? होय होय, यायला यायला ओ मावशी यायला. हा बघा, मोबाईलचा जमाना लय भारी महाराज. आणि त्यांचं काय चूक आहे? ते म्हणतात महाराज आम्ही खाली तरी बसला, हे तर तुमचा माणूस दम काढीना ना, आम्ही का बसावं? होडाचडीचा काळ आहे महाराजी. उग आहे काय उग? हा गुत घेऊन तुम्ही मोबाईल बघता राव म्हणील ती. आमचं काही नसतं ना. ही समाज सोडित नाही महाराज. समाज लई चतुर आहे. होय मावशी, काहीच कळलं नाही होय म्हणा तुम्ही आपलं उग. हा निवृत्ती राया, मला काय सांगायचंय ऐका. आपलं किती बी गुगऱ्या घालून नाव ठेवू द्या महाराज, किती बी गुगऱ्या घालून ठेवू द्या, आपल्या शरीरातून फक्त आत्मा बाहेर पडला ना, लोक म्हणतात बॉडी कुठपर्यंत आली. काय म्हणतात लोक? आपलं लगेच रूपांतर बॉडीत होतं महाराज. लोक आपलं पिढ्यान पिढ्या नाव घ्यायला रिकामे नाहीत. पण आज पिढ्यान पिढ्या झालं, 771 वर्ष झालं, तरी बी आज ज्ञानोबारायचा जे जे कारच आहे. याच कारण काय आहे? संत महात्मे स्वतः जगले, दुसऱ्यासाठी जगले, म्हणून उत्तम चिवरे कीर्ती मागे. म्हणून त्यांचं आजही नाव घेतलं की समाधान आहे. पण बसलेल्या महिला म्हणतील महाराज देवाची बी कीर्ती आहे, संताची बी आहे म्हणता, मग या दोघांपैकी नेमकी कुणाची जास्त आहे? आता इथं काय भेदभाव करायचा आहे का? पण केला तरी हरकत नाही. बसलेली मंडळी तुम्ही मला सांगा, टाळकरी सोडा, देवाची जास्त कीर्ती का संताची कीर्ती जास्त आहे? हा देवाची तुम्ही म्हणता, ठीक आहे. देवाच्या सत्तेशिवाय झाडाचं बी पान हलत नाही, तुमचं बी ती मत आहे. पण मी तुम्हाला सांगतो, देवापेक्षा नाव मोठं आहे संताचं. एक काकणभर तरी देवापेक्षा संताच्या नावाचं लई मोठं नाव आहे. तुम्ही म्हणताल कस काय? ज्या गोष्टी देवाच्या हाताने होत नाहीत त्या संताच्या हाताने होत आहेत. म्हणून तर या चैत्रातल्याच पौर्णिमेच्या आदल्या रात्री सगळे देवता लोक एकत्रित आले आणि ती म्हणाले आम्ही वानर होणार आहेत. त्या मीटिंगला होते महादेव, भोलेनाथ म्हणाले देवतागण तुम्ही जर सगळे वानर होणार असाल तर मी सुद्धा तुमच्यापेक्षा सगळ्यात मोठं बंदर होईल. सबसे बड़ा बंदर मैं महादेव हूंगा और मेरा नाम हनुमान होगा. तुका म्हणे रुद्रा. अंजनीच्या पोटी कोण अवताराला आलं? हनुमंतराय. पण हनुमंतरावचा अवतार कोणाचा आहे? महादेवाचा आहे. एवढंच नाही महाराज, देव जिथं कमी पडतो तिथं संत परिपूर्ण होतात. कशावरून? म्हणून तर देवाच्या हाताने दगड तरली. होय होय प्रकाश महाराज, काय देवाच्या हाताने दगड? थांबा की गबासा की. हा
संताच्या हातानं दगड. तुम्ही घाबरायला आता वैसा नाही करणे का. अरे आपण एका टप्प्यातले माणसं आहे. आणखीन होऊनच जाऊ द्या बरं. देवाच्या हातानं दगड. मी ग बसू का. उग सांगा तुम्ही. तुमचं तुम्ही सांगा बरं. उग काय उग. देवाच्या हातानं दगड बुडली पण संताच्या हातानं दगड तरली. देवापेक्षा जास्त महती. पण आणखीन एक सांगतो प्रकाश महाराज, एवढ्यावरच आपण नाही राहायचं. नुसतं संताचा हात लावून जमत नाही, तिथं नाव सुद्धा देवाचं लागतंय. पण आता झालंय काय महाराज, आमच्यासारखं पोपटपंची बोलाय येणाऱ्याला काय वाटतंय, लोकांना मला डोक्यावरच घ्यावं. अहो काही मोबाईलला तर व्हिडिओ असेत महाराज. कथाकाराची जर कथा झाली 7 दिवस आणि त्याला जर वाट लावाय लोक निघले ना, ती नवरीला वाट लावल्यावरच रडत येत. येडे माणसं. काय येडे माणसं आहेत महाराज. त्याच्यात तुम्हाला लय देव दिसलाय वय. अरे कुणासाठी जीव. ऐका ना, मी इथं कीर्तन केलं म्हणजे मी लय वैरागी आहे समजू नका. मी लय महात्मा आहे, मी लय त्यागी आहे समजू नका. मी माझी कला सादर करतोय महाराज. आणि कलेला लय बुळून जाऊ नका. कलेला जर लय तुम्ही भुलत गेलात ना, मग एक दिवशी अत्याचारानं ती कस्टडीत जावं लागतंय. कळलं तर बघा, नाही तर झोपी जाता तुम्ही. सोंगी ढुंगी जी वागतेत ना, त्यांनाच लय लोक बुलतात बघा. संत कुणाला म्हणायचं. रामकिशन महाराज वैरागी कुणाला म्हणायचं. कोणतेच वैरागी मला माना म्हणत नाहीत बघा. तुम्हाला खरं सांगू का, आज सावळेश्वरकर मंडळी काय नाही मला वाटलं काय खुनवाय आला काय की मला. बरं का तसं काय नाही. दे बाबा दे, मला बी थोड्या वेळानं पाण्याचा गोड दे. काय नाही तसं काय. कारण मी 12 वाजेपर्यंत काय सोडणार नाही बघा आता. त्यामुळे उगं दमाना होऊ दे, काय हरकत नाही. ऐका ना काय कमाल आहे महाराज. ती मोदी सर्वोच्च पदावर बसलाय, पण नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा कौतुक केलं किती गालात हसत आहे महाराज. कोण होय एवढ्या पदाला बसून सुद्धा लोकांना स्तुती केली की त्यांना बरं वाटतंय. त्यांना बरं वाटायचं सोडा, देवाचं नाव घेतल्यावर देवाला सुद्धा बरं वाटतंय. फक्त नाव घेतल्यावर बरं कुणाला वाटत नाही, संताला वाटतं तुम्ही माझं नाव घ्या, पण तुम्ही माझं तोंडावर नाव घेऊ नका. तोंडावर नाव घ्यायला आवडतं देवाला, म्हणजे स्तुतिप्रिय आहे देव, पण स्तुतिप्रिय नाहीत संत. म्हणूनच देवापेक्षा का नाही कळलं. आणखीन एक साधू महाराज एका नावेमध्ये बसले होते. माझ्या आवडतं उदाहरण आहे, ऐका ना. साधू महाराज एका नावेमध्ये बसावेत आणि ती नाव या काठाहून त्या काठाकडे निघाली. प्रकाश महाराज नाव हळूहळू चालत असताना कॉलेजला जाणारी मुलं त्या नावेमध्ये बसली आणि 4ही मुलं साधू महाराजाची चेष्टा करू लागली. काय साधू आहे रे, गुडघ्याच्या वर धोतर गेलंय, तांबडं पागोट गुंडाळलेलंय, गळ्यात मोठ्या तुळशीच्या माळा आहेत, खांद्यावर भगवी पताक आहे. हे साधू. चेष्टा वाढत गेली मुलांची. धोतर ओढू लागले, गळ्यातल्या माळाला हलवू लागले. करता चालू नावेमध्ये खांद्यावरची पताका घेतली आणि पाण्यामध्ये ओली केली. साधूच्या अंगावर शिंपडू लागले पाणी. भगवंताला सहन झालं नाही. देवाने आकाशातून आकाशवाणी केली आणि सांगितलं, ओ साधू महाराज, ही कित्येक वेळ झालं मुलं तुमची चेष्टा करतात आणि तुम्ही त्यांना काहीच प्रत्युत्तर देत नाहीत. का हो महाराज, तुम्ही जर आता त्या मुलांना चेष्टापासून अडवणार नसाल तर सांगा, ही नाव पाण्याच्या मध्यभागी आली आहे, ही मी नाव पालथी करू का, पालठू का? हे कोण म्हणतंय? देव. साधू महाराजाचं काय लक्ष नाही आहे का? साधू महाराज म्हणतात, देवा तुला पालठायचंच आहे ना,
तर मग या 4 मुलांची बुद्धी पालट देवा, नाव नको पालटू. त्यांना म्हणायचं संत नव्हती जगा माणसासारखी. एवढंच नाही महाराज, देव तुकाराम महाराजाच्या पाया पडतोय. म्हणजे काय अधिकार असेल तुकाराम महाराजाचा माहितीये का आपल्याला? प्रसंग तुकाराम 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 नाम घेता आपे यमा, नाम घेता आपे यमा, नाम घेता धन में तुमको बात धन में तुमको नाम घेता कापियोम. तुकाराम महाराजाकडे काय नव्हतं असं नाही महाराज. देवाला सुद्धा वाटलं जे स्वर्गात सुख नाहीये ते सुख कुठं आहे, ते सुख ऊर्जा लागते बघा, ऊर्जा लागते महाराज. नाही तर पहिलं बळ परमार्थ करायचं म्हणलं का नाही, आम्हाला महाराज म्हणायचे अरे कीर्तनाला उभारत जावं. मग ती पुन्हा पैसे देत नसायचे दुसऱ्या दिवशी. पण कीर्तनाला उभारलं का नाही, झोपीतच टाळ वाजवायचा. पण लेकरं लईच आहेत गडे मस्त. चांगलेच बर का तुम्ही, आणि असंच चलवीत राहा. लेकराची उपारणे बांधायची पद्धत, फक्त काही पोरांच्या टोप्याच ढगळ्यात बघा जरा. टोप्या शिवून घ्यायच्या आपल्या मस्त पैकी. होय तुझी लईच पॅक केली बघ. असू द्या, विनोदाचा विषय सोडा. पण आनंद काय आहे बघा. ऐका ना, ऐका ना, महाराज सांगतात समाधानासाठी भगवंताचं भजन करा, ते एक साधन आहे. नामचिंत तुम्ही पलीकडच उभा राहा बाबा. अरे कसं झालंय बाबा, आपलं झालंय वय आणि साऊंड लय बेकार आहेत. हे जेवढं चांगलं आहे तेवढं धोकादायक आहे महाराजी. हे डॉल्बीतल्या पोराचं वेगळं आहे. आपला कार्यक्रम टप्प्यात आलेला असतंय. हे बघा. आणि मी आणखीन सांगतो तुम्हाला, बघा ना, मी कधीच वडीलधाऱ्या गायकाला ह्या पोरांच्या मागं म्हणू देत नाही बघा. होतं कसं महाराज, आपण ह्यांच्यासारखं आव्हान आहे जातो आणि आपल्या पार्टचं काम झालं असतंय नाजूक. त्याच्यामुळं कुणी कुणाची बरोबरी करायची नाही महाराज. याचं कारण आहे, देवानं कुणाला काही ना काही दिलं असतंय बघा. पण लोकांचं काही बी करताना होडाचाडीसाठीच चालू आहे बघा. हे बघा, होडाचढ कुणी करावी, कुस्ती कुणासोबत कुणी खेळावी, ज्याचं वजन 50 आहे त्यानं लई झालं 55 किलोवाल्या सोबत कुस्ती खेळावी का? 55 किलोवाल्यानं 100 वजनावाल्या सोबत खेळून का निश्चिती करून घ्यायची का? कधीच नादाला लागायचं नाही. पण 55 वाल्यानं लक्षात ठेवायचं, 45 वाल्याच्या नादाला लागायचं नाही. आपल्याच कामातल्या माणसाला सोबत घ्यायचं. पण काही ठिकाणी काय करते, कस काय मी लुळविलं त्याला, हे काय लोळवायचं ठिकाण आहे का? सांभाळून घ्यायचं ठिकाण आहे. पण काही ठिकाणी असं झालंय महाराज, माझ्यासारखे काही जण आहेत ती म्हणते माझ्यासारखं पंचकृषीत कीर्तनकारच नाही. माझ्यासारखी थाप तर पडत नाही तालुक्यात. जी काय लय मानून घ्यायचं काम आहे का सांगा बरं? म्हणायची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात सोपं साधन सगळ्यासाठीच आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे. हे किती सोपं आहे, किती सोपं आहे. सगळ्यांना घेण्या इतकं सोपं आहे. कसं सोपं आहे बरं का महिला मंडळी?
पण याच्यात गंमत असे, नामसन कीर्तन साधन पै सोपे, पण किती सोपं असलं तरी आकाश महाराज लोकाला सवय अशी लागली आणखीन सोपं असावं. आता ह्याच्यावर बोललं की जरा बोलायला बरं जातंय म्हणून करकी विको वाढव. आता नाही, मगाच म्हणलं होतं हा, जरा ट्रबल सोड, गेन सोड, बादचं कमी जास्त फक्त तुम्हाला दी का गुपकीला बरं जातंय. ही आमची अपेक्षा वाढल्यात आता का सोपं जावं, सगळं आमच्यावरच वळू नका. मावशी खरं खरं सांगा, तुम्हाला जर घरात नळ आला तर समाधान वाटेल का नाही? ओ मावशी बोला की. मावशी तुम्ही मला खरं खरं सांगा, थोड्या अंधारात पण सांगा, नाही तर मी तिथं येईन. ओ आजीमाय, तुमच्या गावामध्ये सावळेश्वरला पहिलं पाणी बाया आणीत होत्या कुठून बरं? एक 10-20 वर्षापूर्वी. नाही तुम्ही बोलायला पण थोडं मोठ्यानं सांगा. काय म्हणतात त्या? नदीचं हाडाचं. नदी किती लांब आहे इथून? इथंच आहे वय. पण आता तिथं जाताव का तुम्ही? नाही का? नळ कुठं आलाय म्हणा की म्हणा. हे आपलं असं आहे बघा, चांगलं झालेलं सांगायचं नाही आणि वाईट झालेलं गावात पेरल्याशिवाय राहायचं नाही. आपलं दुःख कुठं आडी येतंय, चांगल्या गोष्टीची चर्चा करायची नाही. देवानं का माझं वाटोळं केलं, चांगलं कळलंच नाही तर कसं वाटोळं नाही करणार? मावशी, नदीहून पाणी आणावं लागतंय, आडावून आणावं लागतंय. पण गावातला एक माणूस चांगला होता, त्यानं पाणी पुरवठ्याच्या योजनेमधून नदीतच विहीर घेतली. काय घेतली? विहीर घेतली. आणि त्या विहिरीतून पाईपलाईन आणली आणि गावात चौकात टाक्या बसवल्या. संध्याकाळी बसल्यावर पती पत्नीला म्हणतो, किती सोपं झालं ग, विहिरीहून पाणी चौकात आलं. ती म्हणली, तसं नका करू, 2 छड्या आणा, पाणी दारात येतंय. त्यानं आणता 3 छड्या आणल्या, एक जास्तच आणली आणि 2.5 छडी मध्ये तर पाणी दारात आलं. ती म्हणला, किती सोपं झालं ग, पाणी दारात आलं. ती म्हणली, अर्धा HP आणावीच लागते का, खड्यातलं पाणी वरी येत नाही. ती म्हणला, आता पाणी वरी आलं, किती सोपं झालं. कशाचं सोपं? अर्धी छडी शिल्लक आहे, एकच आणा आता. का? पाणी दारातलं कुठं येतंय? घरात पाणी जिकडं तिकडं. रामकिशन महाराज तुट्या बसल्या आणि बसल्यावर त्याला वाटलं आता बायकोचं समाधान झालं असेल. ती म्हणला, बायको ग बायको. नाही असं नाही बरं का म्हणला. का ग बाई? पाणी दूरवरच चौकात आलं, चौकातलं दारात आलं, दारातलं घरात आलं, किती सोपं झालं. ती म्हणली, याच्यापेक्षा सोपं नाही का? ती म्हणला, आहे ना. ती म्हणली, काय नाही म्हणला, आता डायरेक्ट तुझ्या आलंय तोंडाला तुमच्या. संपलं माझं उदाहरण. तोंडात तुटी सोडणं, आकाश महाराज, हा काय पर्याय आहे का? तोंडात तुटी सोडणं हे काय सोप्याचं लक्षण आहे का? घरापर्यंत घरात तुट्या काढणं हे सोप्याचं लक्षण आहे. तुकाराम महाराज म्हणले, मी तुम्हाला इतकं सोपं सांगतो, त्याच्यापेक्षा सोपं काही असणार नाहीये. फक्त 8 एकच आहे, देवा करता देवाचं भजन करा. मग महाराज, आम्ही सोप्यातलं सोपं साधन निवडण्यासाठी देवा करता देवाचं भजन करू बी, पण काय भजन करावं त्याच्या अगोदर ऐका रामकिशन महाराज. भजन कोणतं करण्याच्या अगोदर, भजन करायच्या अगोदर 3 मार्ग अवघड येतात. शास्त्रकाराने या नामचिंतनात 3 मार्ग अवघड सांगितलेत. पहिला आहे ज्ञान मार्ग, दुसरा आहे योग मार्ग आणि तिसरा आहे कर्म मार्ग. ज्ञान मार्ग का अवघड आहे महाराज? टाळकरी मंडळी, आपल्याला एखादा अभंग बालाजी महाराज रोजच्या पाठातला आहे,
पण आपण जर एखादं चरण उत्तर अर्ध अगोदर म्हणलं तर पूर्व अर्ध आठवतंय का हो? आठवतंय का तुला? मला तर काहीच आठवत नाही म्हणून काय आज काय म्हणजे होय होय ज्ञान मार्ग असा गंमतशीर आहे. उत्तर अर्ध म्हणलं तर लवकर पूर्व अर्ध आठवत नाही, जरी नामचिंतन सोपं असलं तरी. योग मार्ग कसा आहे? योग मार्ग असा आहे महाराज की जरी परमार्थ सोपा असला तरी दोन्ही गुडघ्याच्या वाट्या झाल्या खरा. कंबर काय दमदरीत नाही, मान काय गटकावर सरळ बघू देत नाही. एवढं बिघडल्यावरती म्हणला महाराज मला दिंडीत येऊ वाटतंय, येऊनी का दाड्या अंगाला पिस तुझ्या बरोबर. आता तुला योग मार्गाने पछाडलेलं, आता तुला परमार्थ करता येणार नाही. येईल परमार्थ करायला, कसा येईल मी पुढच्या चरणात नंतर सांगतो. पण योग मार्ग त्यांच्यासाठी अवघड आहे. आता कर्म मार्ग अवघड कुणासाठी आहे? कर्म मार्गाचा घोटाळा असा आहे, ऐका पोरानो, एखादी गोष्ट जर नाही कळाली तर दुप्पट घोटाळा झाल्याशिवाय राहत नाही. हा आता तुझ्याकडं मस्त साऊंड सिस्टीम आहे बघ, तुला मी आज मानलेल्या करा, तू लई दा वाजविलंय मला, पण आजची तुझी कला वेगळीच आहे. तुझी तुला तरी वाटतंय का नाही? अरे होय म्हण किला का हा, पण माळ घाल तुझं लई चांगलं होईल. हा तुझा सगळा व्यवसाय सप्त्यावरच आहे का नाही? त्या माऊल्याचं दी सोडून जात त्याचं त्याचं. हा ती काय बी वाजवायला येड आलं तुझ्या लक्षात. माळ घाल हो म्हण की त्याला ते पैसे देऊ नका हो तुम्ही, उग काय उग. हा आता माझ्या मुद्द्यावर या या ऐका ना, त्याला जर ती मॉनिटरची ऑपरेटिंग नाही जमली तर घोटाळा होईल का नाही? हा त्याला एवढ्या बटनातले 4च बटन फिरवायचे कळालं आणि एक नाही कळालं तर 4 फिरवून उपयोग आहे का? आता कळायलंय तुम्हाला म्हणून पुढचं ऐका. कर्म मार्गाची गंमत अशी आहे महाराज, एखादी गोष्ट नाही कळाली की दुप्पट घोटाळा आहे. मी तुम्हाला जीव तोडून कीर्तन सांगायचं, हा पाण्याचा गोट पिऊ पिऊ सांगायचं का, तर ह्या वाघानं पांढरी 3ला नेलंय म्हणून. उग आपदा करायला आमची आहे का नाही? हा अरे ही आपदा इरीवारी ठीक आहे, चैताचा महिना आहे. चांगलं पण निश्चिती होईल ना आमची. मोकळं बोलणं सोडा सोडा सोडा, कवा बी अनुभव घ्यायचा नाही. दीपक महाराजाचं मला लय पडतं बघा, गावाहून पूर जाऊ हाय असंच आई बिचारा, कधीच काही नसतंय, कधीच नाही काही. असू द्या असू द्या, विठ्ठला विठ्ठला. एखादी गोष्ट नाही कळाली की दुप्पट घोटाळा आहे. मी जीव तोडून कीर्तन करायचं आणि आरती झाली की बायानं घरी जाताना एक मावशीनं एका मावशीला म्हणायचं काय महाराज आणि काय काय झालं, काय काय झालं काय म्हणजे त्याची त्याला तरी. हे सुद्धा हळूहळू कळत आहे महाराज आम्हाला, त्याची त्याला तरी कळावं ना. दुसरी बाई म्हणली का ग बाई महाराजाचं माप काढायली, अख्खं कीर्तन होऊस तर तुला तुझा डोळा तरी आलं तुमच्या लक्षात. हिला हिचा डोळाच उघडला नाही आणि माप कुणाचं काढायली. ही जमल का? का नाही जमणार? कर्म मार्ग नाही कळलं की दुप्पट घोटाळा. वय झालं म्हणून लग्न करणं वेगळंय आणि लग्न झाल्यावर आपली जबाबदारी काय असणार आहे हे कळल्यावर लग्न करणं वेगळंय. तुम्ही म्हणताल महाराज लय वयाकडे जाऊ नका, आता अवघड झाले, जेव्हा होईल तेव्हा होईल. हा असा काळ राहिला नाही. हा आता काय वयाची लोक मर्यादा ठेवा नाहीत. पण पोरानो खरं सांगतो, चांगलं केलं ना, पुरीचा बाप किती गैराती असू द्या, चांगलं करण्याला ती पोरगी देणारच. खरं सांगू का श्रोते मंडळी, जुन्या लोकांचं अनुकरण केल्याशिवाय कल्याण होत नाही बघा.
आणि लोक जुनं आत्ताशिक स्वीकारायला लागलेत. लोक जुन्याकडे आत्ताशिक येईलेत. मगाशी आकाश महाराज म्हणले लोक आता चुलीवरच्या भाकरीवर आलेत. कशावर आलेत? ज्याच्या घरात चूल दिसली ना लोक म्हणायचे काय झालं रे, लाईट असू दे, हाय हे ठेवून नीट. हा ऐका ना, लोक चूल दिसली की म्हणायचे चूल कांडाय त्याच्या घरी, काय म्हणायचे. आणि गॅस असले की म्हणायचे वरनाजर दिसतंय. पण आता डॉक्टर सांगते गॅसवरचा पापड भाजलेला खाऊ नका, गॅसवर तवा काढून भाकरी भाजू नका. का तर ती कॅन्सरला प्राचारण करते आहे. कोण सांगतं? ही डॉक्टर. सोडा ना, लोक जुन्याकडे वळलेत महाराज. लोक कशाकडे वळलेत बघा. फेटा जर घातलेला माणूस असेल तर लोक म्हणायचे फेट्यातला बोळा माणूस आहे जुना. पण आता एखाद्या कार्यात सत्कार सुद्धा फेटा घालून करायलेत. आले का नाही जुन्याकडं? हे धोतर घातलेला जर माणूस असेल तर लोक म्हणायचे धोतरातला माणूस आहे. पण नवरदेव सुद्धा धोतर घालतोय आणि घोड्यावर टांग टाकतोय. फॅशन झाली म्हणते. फॅशन नाही, जुनच आहे. हा विनेकरीच का धोतर घाला नाही काही कळलं नाही मला आणखीन. पण घालणार आहेत ती, उद्या घालणार आहेत. आज खुल्लीत ती सुद्धा, लईच खुल्लीत असते. हा जरा हार मोठा आणि जराही पोरानो. हा हरावून सुद्धा शेतीची परीक्षा आहे म्हणून मी ते विषय सोडा. हा ऐका ना महिला मंडळी, जाता जाता मी तुम्हाला सांगतो, तुमची जर लेक सुखानं नांदावी वाटत असेल तर तुम्ही जुनं नातंच आपलंसं करा. नव्या नात्याला जोडायला जाताल, शेवटच्या श्वासापर्यंत संसार सुखानं होणं लय अवघड आहे. जुन्या नात्यात आधार आहे, जुन्या नात्यात प्रेम आहे आणि जुन्या नात्यात सुख दुःख माहीत असलेली माणसं आहेत. विठ्ठल म्हणजे महाराज ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग परमार्थात अवघड आहे. पण आम्ही काय करावं? महाराज म्हणतात देवा करता देवाचं भजन करा. कसं करा? काळ वेळ नामा उच्चारिता नाही, अथवा न लगे आंघोळी तोंड धुवावे. आंघोळ करायची गरज नाही, तोंड धुवायची गरज नाही. जसं येतंय तसं वेड वाकडं का होईना पण देवाचं भजन करा. हे न काय होईल? जळतील पापे जन्मांतरीचे. तुमच्या जन्माचं पाप संपल. मी सगळे चरण सोडवित नाही महाराज, थोडक्यात थांबतो आता. पण महत्वाचं आहे का, पहिल्या चरणातच महाराज पूर्व अर्ध भागात असं काय उत्तर अर्ध भागात असं मारत होता. मारलं तरी सुद्धा बायको शांत उभारली महाराज. आणि मारल्यानंतर बायकोनं काय केलं माहितीये का? नवऱ्याच्या डाव्या हातात हात दिला. पुढं आहे का? उजवा हात त्याच्या बगलात घातला आणि आधार दे 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 तिनं घराकडे नेलं. सतीश महाराज कदम बूमच्या जवळ आष्ट्याला आहेत. त्यांना मी ही शूटिंग पाठवली. ती म्हणले महाराज ही तर जोडप माझ्या ओळखीचं आहे. त्यांना म्हणलं महाराज मी कधी तिकडं भूमला आल्यावर मला त्यांच्या घरी एकदा न्या. आणि त्यांनी महाराज मला 1.5 महिन्यानं नेलं. ते नवरा बायको समोर होते, लिकरू समोर होतं. मी त्या मावशीला म्हणलं मावशी माझं चुकलं, मला माफ करा. पण तुम्हाला मारत असताना मी शूटिंग केली आहे, पण त्यात मला तुमचं कर्तृत्व छान वाटलं मावशी. ती म्हणली काय महाराज? नवऱ्यानं मारलं तरी तुम्ही त्याला घरी नेलं. ती म्हणली महाराज त्यानं मला नाही मारावं तर काय दुसऱ्याला मारावं का? ऐका ना ती काय म्हणते, महाराज पती हा परमेश्वर आहे. ऐका ना ती काय म्हणते, महाराज मी मालकाला एकच सांगते, तुम्हाला मला मारण्यात जर समाधान वाटत असेल ना तर मारा, पण कुठं मारा? घरात मारा. तुम्ही जर रस्त्याला मारलं ना तर सगळं गाव कुणाला नावं ठेवील? काय बाई आहे महाराज ती. तिला म्हणलं का हो मावशी असं एवढंच का? नाही महाराज
त्यांना ताणतणाव येतंय म्हणून पितय माझा मालक. किती येडा मालक आहे म्हणलं तुझा. पण ती काय म्हणती ऐका ना पुन्हा. ती म्हणती महाराज मी त्यांना एकच म्हणते, मारायचं तर घरात मारा आणि दुसरं आपल्या लेकरासमोर मारू नका. का लेकरू रात्री झोपीत उसनत आहे. बाबा नका ना आईला मारू. ओ बाबा नका न पिऊन येऊ बाबा. एखाद नेंत लेकरू जर बापाच्या पॅन्टला देऊन एवढ्या मोठ्या गोष्टी बापाला शिकवत असेल तर तुम्हाला बाप म्हणून घेण्याचा काय अधिकार आहे? काय अधिकार आहे महाराज? अरे या प्रगतीच्या काळात आपलं आयुष्य एवढं कमी झालंय, एवढं रोगानं थैमान घातलंय महाराज, तरी आपल्याला काय खावं काय प्यावं कसं राहावं हेच कळत नसेल तर सावधान. देवानं तुम्हाला माणसाचा जन्म का घातलाय कधीतरी विचार करा. माय बापानो आयुष्य खूप थोडं आहे. या कमी आयुष्यात आनंद घेण्याचा प्रयत्न करा. का? आनंद आपल्याच हातात आहे. माय बापानो आपण सर्व शेतकरी माणसं आहेत आणि आपण शेतकरी असताना आपल्याला आपली किंमत कळत नाही, ही सुद्धा आपलं दुर्दैव आहे बघा. आपण आपल्या शेतात आपल्यासाठी शेण खतावर भाजीपाला करू शकतो महाराज. 4 वांग्याचे, 4 भेंडीचे, 4 गवारीचे, शेवग्याच्या शेंगाचे झाड आपण लावू शकतो. मी फक्त बोलतो असं नाही. या आकाश महाराजाला विचारा, मी माझ्या शेतात 2च गुंठ्यात भाजीपाला केलाय महाराज, 2च गुंठ्यात. आणि मी माणूस असा चतुर आहे महाराज, मी 4 एकर या वर्षी नाही गेल्या वर्षी गहू पेरला, सगळा शेण खतावर पेरला आणि 5,000 क्विंटलनं इकलाय. शपथ. हा बोलणाऱ्याच्या काय ऐकतात म्हणा की कळंबातले सगळे शिक्षक लोक गाठले. नीट जगायचंय ना तुम्हाला, माझ्या शेतात या. खरंच सांगतो आकाश महाराज. आता ज्वारी सुद्धा काढून ठेवली, तिचा तर लय भाव वाढलाय ना आदर. होय होय, जरा आपल्यासाठी जगा. आपले माणसं आपल्या माणसालाच आधार देत चला. माणसं म्हणतात आत्ता चहा पेलो की ओ कसा गेला. अरे आज तुम्ही बातमी बघितली असेल महाराज, आपल्या साळेगावची घटना आहे. काय गिरी का पुरी, एक साहेबाचा मुलगा सुंदर मृदंग वादक आहे, 24 वर्षाचा मुलगा आहे. नोकरीच्या वडिलाच्या गावाला त्याची आई आणि ती गेले. पुढून का मागून एका मोठ्या आयशेरनं त्याला धडक दिली. महाराज जाग्यावर गाडी पेटली. ती त्यांना बाहेर सुद्धा निघता आलं नाही. जाग्यावर त्यांची काय म्हणतात ते सगळं काही विचित्र घटना झाली. मोबाईलवरचे फोटो बघत नाहीत. जीव कशानं बी चाललाय हो, विचार करू शकत नाहीत महाराज. आपण पहिलं लोक म्हणायची काय आजा पंजाने पाप केलं रे बाबा, नातवंडाला फेडायचं आलं. पण आता केले कर्म झाले त्याची. या सगळ्या गोष्टी आपल्यापाशी असून जर आपल्याला व्यसन सुटत नसेल तर सावधान, कधीतरी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. चोरी करणं, दारू पिणं पाप आहे. ब्रह्महत्या करणं, ब्राह्मणाला त्रास देणं पाप आहे. गुरु दारा गमन करणं म्हणजे गुरुला जर पत्नी असेल तर तिच्याकडे वाईट नजरेनं बघणं पाप आहे. आणि या चौघाची संगती करणं हे 5वं महापाप आहे. आणि या पापात आणखीन पाप पडतात, ते म्हणजे कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. कायिक पाप शरीराकून होणारं पाप, खाऊन येते खायचं, पिऊन येते प्यायचं, पाहून येते पाहायचं, कायिक पाप. वाचिक पाप तोंडाकून होणारं पाप, जास्त बोलले पाप, खोटं बोलले पाप आणि दुसऱ्याला वर्मी लागल असं बोलणे पाप. कायिक वाचिक झालं. शेवटचा राहिला तो म्हणजे मानसिक पाप. मानसिक पाप असा खतरनाक आहे महाराज. आपण दुसऱ्याचं वाईट चितलं
की आपलं वाईट होतंय, तुम्ही माना नाही तर न माना. पण माणसं एवढे राक्षस निघलेत महाराज. एका जोडप्यानं तर असं केलं महाराज, आकाश महाराज, नवीन लग्न झालं आणि नवरा आपल्या बायकोला प्रेमानं म्हणला, का ग बाई, तुला बी आई एकटीच आहे, मला बी आई एकटीच आहे, दोघाला वडील नाहीत, जुळलं येच आपलं, तर काय कर, तुझ्या आईला इकडे घेऊन ये. कुठं? सासरी. महाराज पहिलीच गाडी पकडली ना आईला घेऊन आली. मालकाचं मन प्रांजळ होतं. काय, दोघी मिळून हरिपाठ करतील, लेकराला वळण लागल, दिवावात लागल. पण 6 महिने झालं, ह्याची आई झाली अशी आणि हिची आई, नका माप काढू तुम्ही, मस्त झाली, मस्त, इतकी मस्त झाली की ऐका, याला दम निघला नाही. ही आईकडे गेला आणि म्हणला, आई, ए आई, काय झालं तुला? काय आजारी काय? तुला आंब्याला नेऊ का? तुला औरंगाबाद? आई तुला नेऊ कुठं? का? आई, तुझ्या आशीर्वादाने देवानं मला काही कमी दिलं नाही. आई काय म्हणती, पोरा असू दे, झाकली मूठ. आईनं नाही सांगितलं का? आईला वाटलं चाललाय पती पत्नीचा संसार चांगला, असू द्या, झालं की आता माझं. पण ह्याला दम निघला नाही. ही गेला आपल्या बायकोकडे आणि बायकोला म्हणला, का ग, तुझ्या आईची तब्येत चांगली झाली, माझी आई लईच खराब झाली. बघ, होऊ दे, हो, मला तर असं वाटतंय की आई माझी कवा मरून जाईल. ती म्हणली, किती दिवसानं माझ्या मनातलं ओळखीलं हो तुम्ही म्हणले. ती म्हणला, हीच आईची झाकली मूठ होती म्हणला. ती म्हणला, हे मारायचं का ग आईला? ती म्हणली, तुम्ही काळजीच करू नका हो, आज आमुष्याची रात आहे. तुमची आई झोपली की 11:30ला आमुष्या चालू होती. आमुष्याच्या मुहूर्तावर आईला मारू. कसं मारायचं? काय नाही म्हणला, आई तुमची झोपली की झोपीत झोप लागली का नाही, हा मग हा करायचं, बघा, झोपीत दगड टाकू म्हणलं. ती म्हणली, ठरलं का? ठरलं. ह्यानं दिवस मावळला कीच आईकडे गेला, म्हणला, आई, आज तुझी फक्त झोपायची जागा बदल. जमलं का प्रकाश महाराज? आता काहीच केलं नाही. बरोबर 11:15ला हिनं मोठा दगड उचलला आणि मालकाकडे म्हणली, पतिदेव, होऊन जाऊ द्या. ती म्हणला, तुझ्या हातानंच होऊ दे. ती म्हणली, नाही 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 नाही. ती म्हणला, आता एवढा आवाज झाल्यावर कशाला राहील ती? वड्याला पाणी आलं होतं अवकाळी पावसानं. ते प्रेत भरलं एका पोत्यात, पॅक तोंड लावलं आणि दोघांना उचललं आणि वाहत्या पाण्यात टाकून दिलं. आता हिनं घरी येताना गप तरी बसावं का नाही? ती म्हणते, मालक, सासूबाई पाण्यात डुबून मेल्या. ती म्हणला, हे कळलं आता घरी गेल्या. ती म्हणती, सासूबाईचं पाण्यात मड. ती म्हणला, घरी गेल्या आधी कोण रड? सकाळी उठल्या उठल्या म्हणती, मालक, दुहागाय दुहागाय. ती म्हणला, ह्या पाट्याची घरात माय. आई मारायची होती कुणाची? त्याची. पण मिली कुणाची? वाईट चितलं की वाईट होतच महाराज. कुणाचं पाप मोठं असेल, कुणाचं पाप छोटं असेल, मानत चला. वाईट चितलं की वाईट होत. भला किसी का करना सके तो रात देखा मत करना, पुष्प नहीं बन सकते तो बात बनकर मत रहना, बात बनकर मत रहना. भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो बात बनकर मत रहना, बात बनकर काला हुस तर ठेका सोडू नको तू. भला किसी का नाही चांगलं करता आलं तर नका करू, पण लोकाच्या रस्त्यावर काटे तर टाकू नका.
तुम्ही काटा टाकाय जाताना आपल्या अंगावर कवा बाबळ पडल सांगता येणार नाही. काळ बदललेला आहे. पण जाता जाता सांगतो श्रोते मंडळी, ऐका ना सावळेश्वरकड, निश्चित जर आपल्याला चांगलं वागायचं असेल आणि पाप आपल्या हातून जर झालं असेल तर देवा करता देवाचं भजन करा. महाराज हे भजन आम्हाला करण्यासाठी आम्ही काय घरदार सोडावं का? महाराज म्हणतात नलगती सायास जावे वन अंतरा, रानावनात जाऊ नका, घरदार सोडू नका, देवा करता देवाचं भजन करा. काय होईल? सुखे येतो गो सुखे येतो घरा, नलगती सायास जावे वनांतरा, सुखी तो घराला रायण, सुखी तो घराला रायण. मला सुद्धा क्यू येईल आता माझीच. नलगती सायास काय महाराज शेवट काय मशन आहे का काही? हा जावे वनांतरा. पण लेकरानं सिस्टीम बी लई चांगली सोडली म्हणूनच आवरा नाही बघा. हे पण धन्यवाद त्या लोकांचे महाराज, ज्या लोकांनी बिगर फिकरची कीर्तन प्रवचन केली. महाराज आम्हाला सवय एवढी घाण लागली महाराज, आता लागली का नाही? मग अशी लाईट गेल्यावर वाटलं दाढ्या अंगाला पिसं होतंय काय की बाबा. आणि लाईट गेली ती गेली आणि पुन्हा चालू झालं जनरेटर. जनरेटर असल्यावर तर शहाण्यानं कीर्तन करू नये बघा. तुम्ही म्हणताल कस काय? ह्याचा आवाज कमी निघतोय, दाडा दाडा त्याचाच लय वाज. हे बघा कीर्तनात जनरेटरचा एक आवाज येऊ नये आणि चालू कीर्तनात ट्रॅक्टरवाल्यानं काय समोरून जाऊ नये. कारण की ट्रॅक्टरवाला कवा कीर्तनातला रंग बदलील सांगता येत नाही. माझं खोटं वाटत असेल त्या पैठणच्या निखिलला विचारा. मी त्या पांडुरंग वस्तीवर काल्याच्या कीर्तनाला आलून गेली लाईट. समाज मोजका होता, आपला जवळ बोलून घेतला आणि मी मस्तपैकी कृष्णाचं चरित्र सांगायलो. पण तिथं आलं एक पिणार. ती म्हणलं महाराज बिगर पिकरचं नसतंय कीर्तन. मी म्हणलं उगं चाललंय चलू दे तुझा लांब. ती म्हणला तसं नाही महाराज, का आपल्याकडं ट्रॅक्टर आहे म्हणला, नवीन बॅटरी टाकली म्हणला आपण नवीन. मी म्हणलं तुझ्या घरीच उजेड लाव. ती म्हणला त्यानं जी गाणं लावलं जी जवळ आलं का नाही का एक तरी मशीन जोडतो म्हणला त्या बॅटरीवर. कुणाचं काही बी ऐकावं पण ट्रॅक्टरवाल्याचं कधीच ऐकायचं नाही. का त्याच्याकडे काही चांगलं नसतंय असं नाही महाराज. गाडीतून प्रवास करताना मागून हॉर्न देणाऱ्या कंटाळून जाईल पण ती कधीच त्याचा ठेका सोडित नाही बघा. कारखान्याच्या परिसरातले माणसं आहेत तुम्ही. खरं खोट आहे हा. पण हे लेकरानं लई नादर काम केलंय आज. तू किती जरी चांगलं केलं तरी माझा काय नारळ तुला देणार नाही मी. हा तू लई बी खुश होऊ नको हा. पण चांगलं चाललोय तुझं, चांगलं चाललोय, चांगलं चालू आहे. किती वाजले की आता? हा 10:30. हा मग नाही की काय आणखी? आम्हीच उगा येण्याचं टेन्शन गेलोय राव. हा हा ही संपवाय बसविलंय बघा या. काय रे बाबा तुला काही कमी केलंय का यांनी? हा मग का उगा असं बोल खोट. चांगल्यासाठी खोटं बोललेलं चांगलं असतंय. हा आज लई दिवसानं मला सापडली ती. नुसताच प्रवास करतोय मी इथून आलो बाबा सावळेश्वर. हा गाठ बटली उगा 12 वाजू दे गम काढ. हे रामकिसन हा विठाला थोडक्यात अभंगाचा भाव सांगून जातो महाराज. जळतील पापे जन्मांतरीचे देवा करता देवाचं भजन करा ठीक आहे.
पण साधू संत म्हणतायत उग घरदार सोडून परमार्थ करून बसू नका, कामामध्ये काम. देवाचं भजन कसं करा, तुम्हाला जे काम मिळलंय ना त्याच्यातच देव आहे समजा. रामकिसन महाराज आरणचे सावता महाराज तर म्हणले, मी माझ्या विळ्या खुरप्यातच भाजीपाल्यात कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई माझे, 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 अवघी मिठाई माझे. नका लसणाकडे वळू, आटोक्यात होऊ द्या आता. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. पुढाई का वीर विठ्ठल मूठ विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी माझ्या विळ्या खुरप्यात मोठात सुद्धा देव बघितला. देवानं काय केलं, माझ्याच मळ्यात आला आणि मला म्हणला माझ्या माग चोर लागलेत, मला लपायला जागा द्या, सुखे येतो घरा. कशामुळं मी संसार सोडला नाही. मी आज तुम्हाला जाता जाता सांगतो, तुम्ही परमार्थ किती करा सांगू का, 99%, 99.99% तुम्ही काय करा, संसार करा. पॉइंटच्या पुढचा 1% परमार्थ करा. पण कसा करा, त्याच्याकरता त्याचं नाव घ्या तुम्ही. देव तुम्हाला घरी येऊन दर्शन देईल. महाराज देवाचं नाव आनंद आहे, पण आम्ही लई चांगलं केलं, देव कधीच आमच्या मदतीला आला नाही. आला कळलं नाही. कस काय, तुम्ही गेला ऊसाचं दार मोडाय, कुठं दार मोडाय गेला आणि तुम्हाला कळलं 3 खोरे मारले की दार व्यवस्थित होतंय असं तुम्हाला वाटलं, पण 2च खोऱ्यात भागलं. समजून घ्या 1 खोरं त्यानं मारलं. चांगलं केल्यावर मागे पुढे उभा आहे संभाळीत, तो येतोच महाराज. त्यानं काही नाही केलं, आपल्या भक्ताच्या घरी येऊन वहिनी उघडा दार हाका मारे बाळांपण केलं. 36 वर्ष पाणी भरलं, गंध उघडून दिला. गोरोबा काकाच्या घरी गडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची. देवानं काही नाही केलं. देवाकरता देवाचं जर भजन केलं ना, आपल्या भक्तासाठी तो बायको सुद्धा झाला, बस झाला आता. पण ते काय म्हणले माहिती का, कामामध्ये काम तर तुम्ही देवाचं भजन करा, पण कसं करा, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. आवडीने प्रेमाने देवाला आपलंस करा. पण ओ तुकोबाराय, देवाचे 1000 नाव आहे, त्यापैकी आम्ही कोणत्या देवाचं नाव घ्यावं, अभंगाचं 4थं चरण.